राधे राधे. सगळ्यांची जोरदार तयारी चालू असेल दिवाळीची. आज मी ना धनत्रयोदशी म्हणजे एकूण दिवाळीच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे. खरं म्हणजे आपण वर्षानुवर्ष आपली आई ज्याप्रमाणे पूजा करते किंवा आपल्या सासूबाई ज्याप्रमाणे पूजा करतात तशी छान पूजा करतच असतो. की धनत्रयोदशी असेल तर धणे आणि गूळ त्याचा नैवेद्य दाखवून वगैरे. पण ना हे तुमचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. कारण त्या निमित्ताने ना मी माझं वाचन म्हणजे आता हे जे मी ॲस्ट्रॉलॉजी शिकते किंवा वास्तुशास्त्र हे सगळं जे शिकते आकर्ट सायन्स त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टी वाचल्या जातात. तर माहीत नसलेल्या अनेक गोष्टी पण मला वाचायला मिळाल्या आणि खूप छान होत्या त्या. म्हणजे मला तरी खूप आवडल्या. तर मी लगेच तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला शेअर करते. तर ह्या जर तुम्हाला वाटत असतील तुम्हाला पटल्या तर तुम्ही हे म्हणजे ह्याच्यात कुठली गोष्ट वाईट नसणार आहे. झाला तर फायदा होईल नाही तर आपली माहिती वाढेल एवढं तर नक्कीच. तर मी ना धनत्रयोदशीच्या दिवशी खरं म्हणजे तर 3 देवांची पूजा असते. एक तर कुबेराची असते, एक तर लक्ष्मीची जी आपण करतो आणि दुसरं धन्वंतरीची जिने अमृताचा कलश वर आणला. धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाचे जनक. आणि आणि आजकालच्या जगात हेल्थ महत्त्वाची आहे वेल्थपेक्षा हे सगळ्यांच्या लक्षात येत असल्यामुळे अगदी मनापासून आपण सगळ्यांनी धन्वंतरीची सुद्धा त्या दिवशी पूजा केली पाहिजे. कारण धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता म्हणजे औषध म्हणजे जे आयुर्वेद वगैरे आहे. तर म्हणून 3 कुबेर देवी आणि धन्वंतरी. तर आता या देवीची पूजा करायची असते त्यावेळेला एक धणे आणि गूळ. धणे हा अत्यंत पवित्र हे असल्यामुळे त्याच्यासकट गूळ घालून जर का पूजा केली तर सगळं म्हणजे सुख शांती समाधान येतं. पण त्याच्याबरोबर ना 1-2 फार छान गोष्टी मी ऐकल्या वाचल्या बघितल्या तर त्या तुम्हाला शेअर करते. आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करतात. शक्यतो भांड्यांची करतात. तर आजकाल काय झालं आहे स्टील किंवा हे नॉनस्टिक हे ते खूप झालेलं असल्यामुळे आपल्याला ह्या निमित्ताने हेच घेऊया नाहीतरी घरात आपल्या नाही आहे तर त्या निमित्ताने येईल. हा विचार अगदी स्तुत्य आहे चुकीचा नाहीच आहे. पण मी एक म्हणजे जे मी म्हणजे राहू केतू हे ते गजकेसरी योग हे सगळं वाचत असल्यामुळे मला थोडंसं त्याबद्दल पण सांगावं असं वाटतं की तुम्ही नक्कीच हे तुम्हाला हवं ते घ्याच. पण त्याच्याबरोबर जर एखादी पितळ्याचे कलश किंवा भांडं किंवा काही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही घेतलं तर ना त्याच्यामुळे ना तुमचा गुरु चांगला होतो. आणि चांदीची एखादी वस्तू घेतली तर तुमचा चंद्र चांगला होतो. आणि गुरु आणि चंद्र जेव्हा एका राशीत येतात तेव्हा ते दोघंही चांगले आपल्या घरात असतात तेव्हा त्याला गजकेसरी योग असं म्हणतात. तर त्यामुळे जमलं तर तुम्हाला शक्य असेल तर आज माहिती आहे मला की पितळ काय तांबं काय किंवा चांदी काय आणि सोन्याचं तुम्ही नाव पण घेत नाही कारण खूपच वाढला आहे भाव. पण हे सगळं जर का तुमचे शक्य असेल तुमचा विश्वास असेल आणि तुमची जर का घ्यायची इच्छा असेल तर नक्की हे घ्या. आणि फार छान मला आवडलं म्हणून मी तुमच्याकडे शेअर करते की त्या पितळाच्या ह्याच्यात धनत्रयोदशीच्या दिवशी जे सगळं घालतात त्याप्रमाणे त्या पितळ्यात चण्याची डाळ घालावी. आणखीन ते जे चांदीचं भांडं जर छोटं जरी आणलं तरी त्यात थोडे तांदूळ घेऊन जशी पूजा करता तुम्ही तशी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करा. आणि ते दोन्ही जे आहे चण्याची डाळ आणखीन तांदूळ हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या अन्नात व्यवस्थित वापरून ते जेव्हा खूप छान असतं. याने खूप फायदा होतो आणि शांती सुखशांती आणि निगेटिव्ह एनर्जी ह्याच्यामुळे जाते. तर त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल तुम्हाला जर ह्याच्यावर विश्वास असेल तर हे सोपं आहे. काहीतरी काय करतोच आपण ना छान छान काय त्याच्या प्लस हे केलं
तर छान आहे. आणि मला दिवाळीचा एक कन्सेप्ट इतका आवडला की दक्षिणायन सुरू बंद हळूहळू जाऊन उत्तरायण चालू होतं असं. आणि त्याच्यातनं आपण आता पितृ अमावस्या आपण नुकतीच केलेली असते, त्यामुळे पितरं हळूहळू आपापल्या घरी म्हणजे आपल्या स्थानी जात असतात, स्वस्थानी, जिथे जिथे त्यांची जागा आहे. तर मला ही गोष्ट जेव्हा मी ऐकली, वाचली, मला इतकी आवडली म्हणून म्हटलं तुम्हाला सांगते ती. आपण आकाशदीप लावतो म्हणजे जो आकाशकंदील आहे तो असा वर लावतो, त्याच्या मागे खरा हे सगळे आपल्या विश्वासावरच आहे ना कन्सेप्ट, एकूणच आपण करतो ते. तर हे जे आपले पितरांना सुद्धा देवत मानलेलं आहे, पितरांना सुद्धा तेवढंच आपण उलट आदर आणि प्रेम देतो. कारण माझ्या तर मते पितर आपण बघितलेले तरी असतात, होय की नाही? म्हणजे त्यांचं स्थान फार मोठं आहे, जे आपल्यासाठी आपल्या वर भरपूर प्रेम करतात, आपल्याकडनं कसली अपेक्षा करत नाहीत. तर त्यांना त्यांचं ऋण किंवा त्यांना आदर म्हणून ना त्यांना आता परत जातात ना, तर ते अंधारात त्यांना दिसावं, त्यांचे परतीची वाट त्यांना दिसावी म्हणून पूर्वीच्या काळी आकाश कंदील नसायचा, असं ते हे करायचे, असे ह्याचं उंच काठीवर तो ठेवायचा दिवा आणि तो मातीचा असायचा आणि त्याला 8 वाती असायच्या 8 दिशांच्या. तर मला तर हा कन्सेप्ट खूप आवडला. म्हणजे एक अशी धारणा तेव्हा की सगळीकडे आता वर प्रकाश आहे, तर आपण जसं आपल्या घरी पाहुणे येतात तर त्यांना आपण निघताना दरवाजापर्यंत येतो आणि अतिशय प्रेमाने म्हणतो की आता तुम्ही तुमच्या घरी म्हणजे तुम्ही जिथे स्वस्थानी जातायत, त्यांच्या कर्माप्रमाणे ते जातातच कुठे जायचं तिथे, पण आपण प्रेमाने त्यांना म्हणतो की नाही का, त्यांची काय शक्यता नसते असं नाही की बाबा तुम्ही नीट जाल ना, किंवा तुम्हाला रस्ता माहिती आहे ना, त्यांना माहितीच असतो तो रस्ता, पण आपल्या एक कृतज्ञता किंवा आनंद किंवा आता तुम्ही नीट जा अशी आपली प्रेमाची भावना त्यात दिसते. त्यामुळे जसं आपण पाहुण्यांना करतो त्याचप्रमाणे त्या पितरांना आपल्याला सांगायचं असतं की आता आम्ही उजेड केला आहे, तुम्ही तुमच्या स्वस्थानी आनंदाने आणि सुखाने जा. हा त्याच्या मागचा दिवाळीचा खरं उद्देश असतो. गुरु आणखीन चंद्र हा गजकेसरी योग येतो. मी तुम्हाला सांगितलं की धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण पितळाचं आणि चांदीचं आपण वस्तू घेऊन त्याची पूजा केली, त्यातमध्ये हे धान्य टाकून पूजा केली तर. तसंच आज ह्या वेळेला लक्ष्मीपूजन 20 का 21 हे कन्फ्युजन आहे. तर त्याप्रमाणे ज्याला ज्याचं म्हणजे हे होतं, काही जण 21 म्हणत आहेत, काही जण 20 म्हणत आहेत, त्यामुळे आपल्याला ज्याचं सोयीचं पडेल किंवा ज्याने आपण जास्त. आणि शेवटी तुम्हाला एक सांगू का, हे सगळं जे काय विधी आहेत किंवा जे काय आपण 4-5 दिवस किंवा रोज देवाचं जे करतो ते तुम्ही किती करतो याच्याविषयी, तुम्ही कसं करता, किती भावनेने करता. मग आपल्याकडे हे काहीच नसेल तर साधा एक फूल देवाला मनोभावे भावून त्याला नमस्कार करून जर का अगदी मनोभावे नमस्कार केला तर तो दिवापर्यंत पटकन आणि जास्त पोचतो. पण हे सगळ्यांनी सुद्धा आपली भावना देवापर्यंत पोचते की आम्हाला किती तुझ्याबद्दल आदर आहे किंवा तुझ्यामुळेच आम्ही आहोत. ह्या सगळ्या भावना पोचण्यासाठी हे सगळे उपाय आहेत. काही जण म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी पैंजण चांदीचे आणावेत, ज्यांना ऐपत आहे त्यांचं मी सांगते, आणि त्यात थोडेसे घुंगूर असावेत. आणि ती धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पण पूजा करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते नवऱ्याने बायकोच्या पायात घालावेत आणि त्याचे छुन 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 आवाज येतो, त्याने ती लक्ष्मी घरात येते असं म्हणतात. त्यामुळे आता ज्यांना फार हौस असेल तर त्यांनी का नाही करू असं, आणि ह्याने काय तोटा नाही झालं तर ह्या सगळ्या गोष्टींनी फायदाच होतो. त्यामुळे हे 2-4 गोष्टी तुम्हाला मी शेअर केल्या. तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण दिवाळीच्या मधनं मी एखादा व्हिडिओ टाकेनच, पण समजा नाही जमला तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. राधे राधे.